महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकऱ्यावर सावकाराचे लाखोंचं कर्ज, जगाचा पोशिंद्याची विदेशात किडनी विक्री, संपूर्ण राज्यात माजली खळबळ। एकीकडे आसमानी संकटाने शेतकरी हतबल झाला आहे, त्यात बँक आणि सावकाराचे कर्ज यामुळे शेतकरी पुरता खचला आहे। त्यात चंद्रपूर जिल्ह्यातून संपूर्ण राज्याला हादरवणारी माहिती समोर आली आहे। सावकाराचे कर्जची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यावर किडनी विकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे। ही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाची ही करुण कहाणी आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या मिथूर गावातील रोशन यांच्याकडे 4 एकर शेती आहे। या शेतीवरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। निसर्गाचा लहरीपणामुळे शेती फायदेशीर ठरली नाही, त्यामुळे शेतीपूरक व्यवसाय करण्याचे त्यांनी दूध व्यवसायातून काही प्रमाणात कमाई होईल या आशेवर त्यांनी दुधाळ गायी खरेदी केल्या। यासाठी त्यांनी 2 सावकारांकडून 50-50 हजार रुपये कर्ज घेतले। येथेही त्यांना नशिबाने धोका दिला। खरेदी केलेल्या गायी मरण पावल्या, त्यात कर्जाचा डोंगर वाढत गेला। सावकार घरी येऊन नको ते बोलू लागले। कर्जातून मुक्त होण्यासाठी त्यांनी 2 एकर जागा विकली, ट्रॅक्टर आणि घरातील सामान विकले। मात्र कर्ज काही संपेना, 1 लाख कर्ज 74 लाखावर गेले। शेवटी कर्ज घेतलेल्या एका सावकाराने किडनी विकण्याचा सल्ला दिला। एका एजंटने रोशन कुडे यांना कलकत्ता येथे नेले। रोशन कुडे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। तपासणीनंतर कंबोडिया येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि किडनी काढण्यात आली। ही किडनी रोशन कुडे यांनी 8 लाखाला विकली। कर्जफेड करण्यासाठी किडनी विकावी लागल्याचा गंभीर आरोप शेतकरी रोशन कुडे यांनी केल्यावर एकच खळबळ माजली। याची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी या प्रकरणी तपासाला सुरुवात केली। या प्रकरणातील सर्व 6 आरोपी सावकारांवर डिसेंबर 16 रोजी सायंकाळी 7 वाजता ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। यात किशोर बावनकुळे, मनीष घाटबांधे, लक्ष्मण उरकुडे, प्रदीप बावनकुळे, संजय बल्लारपुरे, सत्यवान बोरकर या 6 आरोपींवर कलम 29, 31 आणि 32 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। हे सर्व कलम अवैध सावकारी संदर्भात आहेत। पीडित शेतकऱ्याने किडनी संदर्भात केलेल्या आरोपांची वेगळी चौकशी केली जाणार आहे। वैद्यकीय अहवाल आल्यानंतर ही किडनी कर्ज फेडण्यासाठीच विकली का? कंबोडिया देशात जाऊन त्याला ही किडनी का विकावी लागली? त्याला त्याची माहिती कुणी दिली? तो तिथपर्यंत कसा गेला? त्यासाठी माहिती आणि व्यवस्था कुणी केली? हे सगळे प्रश्न चौकशीत आहेत। त्यामुळे किडनीच्या संदर्भात अजून गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही। शेतकऱ्याने खरंच किडनी विकली का? हा खरा प्रश्न आहे। त्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे। या तपासात किडनी विकणारे शेतकरी कलकत्ता त्यानंतर कंबोडिया येथे गेल्याचे पुरावे मिळाले आहेत। एक सामान्य शेतकरी दुसऱ्या देशात किडनी विक्री करायला जातोय हे अतिशय धक्कादायक आहे।